आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। जत नगरपालिकेचा अर्थसंकल्प जतकरांची दिशाभूल करणारा विक्रम ढोणे। बोलाचा भात बोलाची कडी करू नये, पाणीपट्टी वाढीवर पुनर्विचाराची मागणी। जत नगर परिषदेने सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सादर केलेला अर्थसंकल्प हा जतकरांची दिशाभूल करणार असल्याचा आरोप युवा नेते विक्रम ढोणे यांनी केला आहे। शहराच्या विकासाच्या नावाखाली मांडण्यात आलेल्या या अंदाजपत्रकात प्रत्यक्ष गरजांकडे दुर्लक्ष झाल्याचे त्यांनी नमूद केले। अर्थसंकल्पामध्ये पाणीपट्टी कर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून सध्याच्या परिस्थितीत तो अन्यायकारक असल्याचे ढोणे यांनी स्पष्ट केले। शहराला सध्या आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा होत असताना कर वाढवणे योग्य नाही। नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतरच अशा वाढीचा विचार करावा असे आवाहन त्यांनी नगर परिषदेकडे केले आहे। दरम्यान दुःखद प्रसंगी शववाहिका मोफत देण्याच्या घोषणेवरही त्यांनी टीका केली। शववाहिका आधीपासूनच मोफत उपलब्ध आहे, त्यामुळे ही घोषणा केवळ दिखावा आहे असे सांगत खरोखरच नागरिकांच्या दुःखात सहभागी व्हायचे असेल तर स्मशानभूमीतील दहन क्रिया मोफत करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली। शहरातील स्वागत कमानी उभारण्यापेक्षा जिल्हा परिषद शाळांसाठी निधीची तरतूद करणे अधिक गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले। नगरपालिकेचा निधी हा प्राधान्याने मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या गरजांवर खर्च झाला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले। डिजिटल जाहिरात फलक दर आकारणीचा निर्णय स्वागतार्ह असला तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले। अन्यथा हा निर्णय बोलाचा भात बोलाची कडी ठरण्याची भीती व्यक्त करत जतकरांनी प्रशासनाकडून ठोस कृतीची अपेक्षा व्यक्त केली आहे। नुकताच जत नगर परिषदेच्या लोकप्रतिनिधींनी जत शहराचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला। अर्थसंकल्प हा जतकरांचा दिशाभूल करणार आहे, कारण एकीकडे जत शहराला पाणीपुरवठा हा तब्बल 8 दिवसातून एक वेळ होतो आणि दुसरीकडे पाणीपट्टी वाढवण्यात आलेली आहे। म्हणजे पाणी योजना नवीन पाणी योजना जत शहरात चालू आहे, ती योजना या वर्षभरात चालू होईल। ती योजना पूर्ण क्षमतेने चालू झाल्यानंतर 26-27 या आर्थिक वर्षात पाणीपट्टी न वाढवता 27-28 या वर्षामध्ये वाढवण्याचा काही हरकत नाही, पुन्हा जतकरांचा आक्षेप नाही। पण इकडे पाणी मिळत नसताना पाणीपट्टी वाढवून जतकरांवरती कर लादण्याचा हा प्रकार आहे, तर तो त्वरित थांबवा, त्याचा पुनर्विचार करावा आणि या वर्षी 26-27 या आर्थिक वर्षात पाणीपट्टी वाढवण्यात येऊ नये असं जतकरांच्या वतीनं नगरपालिका लोकप्रतिनिधींना कळकळीचं आव्हान आहे। त्याच पद्धतीनं शववाहिका मोफत दिल्याचं सांगून सवंग लोकप्रियता मिळवण्याचा हा त्यांचा केविलवाना प्रयत्न देतोय। कारण मुळात नगरपालिका परिषदेकडे ज्या वेळेला शववाहिका आल्या तेव्हापासून या शहरातील प्रत्येकाला ज्यांना गरज आहे त्यांना शववाहिका मोफतच दिली जाते। त्यामुळे शववाहिका मोफत देऊन आम्ही काहीतरी करतोय हे दाखवण्याचा आणि दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे। खरंच त्यांनी सांगितलंय की जत शहरातील कुटुंबातील दुःखात सहभागी होण्यासाठी शववाहिका मोफत देण्याचा आमचा प्रयत्न आहे म्हणून सांगितलंय। पण खरंच या लोकप्रतिनिधींना जत शहरातल्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी व्हायचं असेल तर शववाहिका तर ऑलरेडीच मोफत आहे, तर त्यांनी स्मशानभूमीतील दहनक्रिया मोफत करावी आणि खऱ्या अर्थाने त्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी व्हावा, माझं एक असं आव्हान आहे त्यांना जतकरांच्या वतीनं। तिसरं त्यांनी सांगितलं की स्वागत कमानी उभा करू। खऱ्या अर्थानं स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वागत कमानी उभा करण्यास राज्य शासनाचा हरकत आहे। औरंगाबाद खंडपीठानं सुद्धा त्याच्यावरती ताशेरे ओढलेले आहेत। असं असताना स्वागत कमानी उभा करण्याचा घाट कशासाठी? एकीकडे मुख्याधिकारी म्हणतात नगरपालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाहीये आणि दुसरीकडे लोकप्रतिनिधी म्हणतात आम्ही स्वागत कमानी उभा करू। स्वागत कमानी उभा करण्यापेक्षा या जत शहरामध्ये जिल्हा परिषदेच्या 14 शाळा आहेत, अंगणवाडी आहेत। या अंगणवाड्यांसाठी जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी पायाभूत सुविधेसाठी निधीची तरतूद करावी। स्वागत कमानी करून कुणाचं भविष्य उज्ज्वल होणार नाही, पण जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, अंगणवाड्या असतील, यांच्या पायाभूत सुविधा जर मिळाल्या तर एक पिढी घडणार आहे। त्यामुळे याचाही गांभीर्याने विचार करावा। आणि दुसरी गोष्ट, यांचा एक निर्णय स्वागतार्ह आहे, तो म्हणजे डिजिटल जाहिरात फलकवर कर आकारणी करणे। पण हा निर्णय फक्त बोलाचीच भात बोलाचीच कडी ठरू नये, या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करावी, तरच हा निर्णय स्वागतार्ह जतकरांसाठी ठरेल। अन्यथा जतकरांसाठी ही बोलाची भात बोलाची कडी ठरणार आहे आणि जसे इतर 3 विषय ज्या पद्धतीने दिशाभूल करणार तसंच हाही दिशाभूल करणारा ठरेल।
म्हणून नगरपालिका पदाधिकाऱ्यांना आमचं जतकरांच्या वतीनं कळकळीचं आव्हान आहे. एकीकडे पाणी योजना पूर्ण क्षमतेनं चालू नाही, त्यामुळे पाणीपट्टी वाढवू नये. शववाहिका मोफतच आहे, त्यापेक्षा स्मशानभूमीतील दहनक्रिया मोफत करावी. स्वागत कमानीपेक्षा जिल्हा परिषदात 14 शाळा असतील, जत शहरातील अंगणवाडी असतील, यांच्यासाठी पायाभूत सुविधासाठी निधीची तरतूद करावी, तो निधी खर्च करावा. आणि चौथी बाब म्हणजे आपण जो घेतलेला निर्णय डिजिटल जाहिरात फलक कर आकारणे, तर त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. एवढीच एक कळकळीची विनंती आहे. जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.